सांगाल की पैसे काय कसं काय? 500 रुपये एका जणांचे वसई ते विरारपर्यंत, तर 200 तर 300 पर्यंत ठीक आहे. कारण आम्ही पण 2-2, 3-3 दिवस कामातून राहून आलोय. काय आपल्या मेहनतीचा पैसा त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. आता लोकल सेवा बंद आहे का वसई? लोकल वगैरे वसईपर्यंत आम्ही विरारपर्यंत केलेली, बाईंदरून वसई केली, पकडली, वसईहून आता परत इकडे आलो. छाती एवढं पाणी भरलेलं आहे, रिक्षा घेऊन आम्ही ट्रॅक्टर चालवतोय. तुमच्या एका माणसाला पण आम्ही धक्का लागू देत नाही. रिक्षावाला घेऊन जातोय, 200-300 रुपये घेतो ना, धक्का मारा लागतो माणसाला. आम्ही डायरेक्ट शेफ्टी घेऊन जातो आणि शेफ्टी सोडून देतो. कालपासून ट्रॅक्टरवाले 100-200 रुपये घेत होते. आता वसईला जशा ट्रेन बंद पडल्या तसा यांचा रेट 500 रुपये झाला. म्हणजे ॲक्च्युली अशा वेळेला लोकांना मदत करायला पाहिजे, पण ते काय लोकांची अडवणूक करतात आता आणि जबरदस्ती 500 रुपये लोकांकडनं घेतात आहे. आणि ते पण ॲडव्हान्स पैसे घेतात आणि मग ट्रॅक्टरमध्ये बसवतात, त्याशिवाय बसवत पण नाही. कालपासून पडत असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टी पावसामुळे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झालेलं आहे. आणि असं असताना शहरामध्ये पाणीच पाणी आहे. जिथे रिक्षा बंद आहे, तर परिवहन सेवा बंद आहेत आणि त्याचबरोबर एस टी सेवा बंद आहे. त्या ठिकाणी आता ट्रॅक्टरवाले जे आहे ते वसई टू विरार अशी सेवा पुरवतात. मात्र सेवा पुरवतात ठीक आहे, मात्र थोडासा मेवा ते जास्त घेतल्याचा आरोप जे आहे तेथील प्रवासी करत आहे. आपण जर बघितलं तर आता सध्या दुपारनंतर कालसारखीच परिस्थिती झालेली आहे. चर्चगेटहून वसईपर्यंतच गाड्या येत आहेत, तर त्यापुढे लोकल जात नाही आहेत, कारण की नालासोपारा रेल्वे ट्रॅकवर पुन्हा एकदा पाणी साचलेलं आहे. त्यामुळे आता पर्यायाने जे चाकरमानी नालासोपारा दिशेने जायचं किंवा विरारला जायचं असेल ते आता अडकलेले आहेत आणि त्यांना पर्याय दुसरा काहीच नाही आहे. कारण इकडे आपण जर वसईच्या स्टेशनच्या बघितलं तर वास्तविक महानगरपालिकेने परिवहन सेवा सुरू ठेवली पाहिजे होती नालासोपारा टू वसई. कारण की कालही 3 नंतर ज्या वेळेला वसईपर्यंतच लोकल धावत होत्या त्यावेळेला त्यांना कुठलाही आधार नव्हता. अक्षरशः लोक जी आहेत ही रेल्वे स्थानकावर उपाशी बसलेली होती. आजही तीच परिस्थिती आहे. पालिकेचं एकही अधिकारी नाही आहे, आपत्कालीन नियंत्रण कक्ष नाही आहे, ना एखादा नेता पण यांच्या मदतीसाठी येत आहे. प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई.